डिप्पर, तू विचारलं का कांता शेठला? काय म्हणाला तो? ठीक आहे, मी अजून कोणाला तरी विचारून बघते. हां, चल. आशू, तू कधी आला? काय झालं शिवा? काय नाही. नक्की? अरे, एक मॅटर झालाय. मॅटर दिसतोय चेहऱ्यावरती. काय झालं? हे बघ, मला असं वाटतं की त्या मुलांची शाळा नको बंद व्हायला. शिक्षण आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सोडवतं. मला ना त्या मुलांना रॉकी सारखं करायचं आहे, खरंच. हे बघ, मी भाऊंशी आणि काकाशी बोलतो, बघतो काय होतंय. आणि एक मिनिट, तू लहान मुलांना शिक्षण मिळायला हवं असं म्हणतेस, पण तू का नाही शिकलीस मग एवढं? अरे, मी लहान असतानाच पप्पा गेले आणि सगळ्या घराची जबाबदारी आली माझ्यावर. ते घर सांभाळता सांभाळता मी कशी बशी 10वी केली. त्याच्यानंतर आईला मदत म्हणून, तिला सपोर्ट म्हणून मी सोडली शाळा. पण इतर मुलांचं असं नको व्हायला. आणि या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे ना त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून हे सगळं करते मी. डोंट वरी, मी बघतो. खरंच बघ, काहीतरी आत्तापुरतं सोल्युशन मिळालं ना तर वेळ मिळेल, मग मला कायमचा तोडगा काढता येईल त्याच्यावर. बरोबर, बघू काय होतंय. काळजी नको करू. आय हेट यू चंदन. बट दिव्या, आय लव्ह यू. खोटारडा आहेस तू, खोटं आहे तुझं प्रेम. बघ कुठे आणून ठेवलंयस मला. अगं दिव्या, काही दिवसांचाच प्रश्न आहे राणी. हेच ऐकत माझ्यावर ही वेळ आलीये. अरे, धुणं भांडे करायला लग्न केलंय का मी तुझ्याशी चंदन? अगं मला माहितीये दिव्या, पण आपण हे सगळं आजोबांना खुश करण्यासाठी करतोय ना. आणि एकदा ते खुश झाले की ते स्वतःहून बाबांना फोन करणार आहेत. नाही, तोवर मी थांबणार नाही. मला ना सगळं कळतंय, फसवलंयस तू मला चंदन. दिव्या, असं नको करू. दिव्या, जरा ऐक ना मला. दिव्या, दिव्या थांब. काय झालं काय? दिव्या, काय केलंस तू? सॉरी आजोबा. अगं ए नटमोगरे, कुठल्या जन्माचा सूड घेतला असा? आई 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 आई. तुम्ही नका मला सारखं नटमोगरे म्हणू. मग का तमाशा करते सगळा असा? मीच करते तमाशा, पण ह्या तुमच्या नातवाने भाग पडले मला तमाशा करायला. मी कधीच असे राहिले नव्हते हो. याच्या वडिलांच्या धाकाने आम्हाला इथे घेऊन आला आणि इथे तर अजूनच बस झाला. मी नाही राहू शकत असं आयुष्यभर. दिव्या, आयुष्यभर आपल्याला नाही राहायचंय असं. तू लांब राहा. सगळं कळलंय मला, फसवलंयस तू चंदन. आणि आजोबा, तुम्ही मला अजिबात त्रास देऊ नका. मी शेवटचं सांगते. शेवटचं? अरे म्हणजे कोणाचा शेवट आला नेमका नटमोगरे? खबरदार, यापुढे मला नटमोगरी म्हणालात ना तर मी. अरे काय हा एवढा माझा अपमान आयुष्यात कधी कोणी केला नव्हता. याच्यासाठी आलोय मी इथे. शारदेने सुद्धा कधी जन्मात माझा अपमान केला नव्हता. कोण शारदा? आजी, आजी, माझी आजी शारदा आजी. तुला सांगितलं होतं ना. हा, मग गेली ना ती. तिला कुठे मध्ये आणतोयस? गेली? अख्ख्या शारदेची एका वाक्यात वाट लावलीस तू. गेली यासाठी तू मला बोलवून घेतलं चंदन? आजोबा, तुम्ही आजोबा आहात ना माझे? आजोबा, मी हात जोडतो. आजोबा, आजोबा. ठीक आहे, आलंय माझ्या लक्षात. आलंय माझ्या लक्षात. पण मी सगळं तुझ्या वडिलांना सांगणार. आत्ताच्या आत्ता फोन करतो मी. आजोबा, लगेच शेतात चला. अरे शेतात कुठे फोन आहे? अहो, खूप मोठी अडचण झाली आहे. काय सांगतोस? बर, नंतर. हा, चला पटकन. ते बघ तिकडे. ते प्लीज आजोबांकडे लक्ष दे जरा. चंदन, मी तुला शेवट. तुला काय झालं रडायला? चिड चिड, तू अजून माझ्यावरच चिड. बघितलं माझ्या बाबांनी माझी काय अवस्था करून ठेवली इकडे. नाही, त्यांना तर मी सोडणार नाहीच. पण तू आज आजोबांची, तुला माहितीये ते इकडे का आले होते? ते सांगायला आले होते की वडिलांनी जर आपल्याला काही मदत नाही केली ना तर ते आपल्याला मदत करतील.
पण आपलं नशीबच फुटकं. कशी मदत? त्यांची खूप मोठी जमीन आहे या गावात. इतकी मोठी आहे की सूर्य त्यांच्या जमिनीवरच उगतो आणि त्यांच्याच जमिनीत मावळतो. आणि त्याचा एक छोटासा तुकडा, छोटासा 100 एकर आपल्या दोघांच्या नावाने करणार होते ते. पण तू काय केलंस? कशी बोलली त्यांच्या बरोबर? गेल्या त्या चिडून. सॉरी. अरे मी चुकले मामा, मला काही सुचलत नाही. अरे मी त्यांची माफी मागते. हवं तर त्यांच्या पाया पडते. चल तू मला त्यांच्या शेतावरच्या घरावर घेऊन. नाही नाही नको, तू नको. तू काहीही करू नको. मी जातो आणि आजोबांशी बोलून सगळं सॉर्ट करतो. तोवर तू प्लीज इथे शांतपणे बस. हा प्लीज. कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही काहीच कळत नाही. त्या म्हाताऱ्याचा तर इतका राग येतोय ना. पण नाही, पण 100 एकर जमीन पण महत्वाची आहे. भाऊ, एक नवीन क्लायंट आहे, त्याच्याबरोबर मीटिंग फिक्स करायची आहे. एक 2-4 दिवसात होऊन जाईल. हा, हे काय भाऊ, पेपर्स पाठवले? हे काका, सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय, पण मला जरा एक इमर्जन्सी प्रॉब्लेम आहे. काय रे, काय झालं? भाऊ, मला जरा पैशांची गरज होती, इमर्जन्सी. अरे पैसे हवेत ना, मग सांग ना किती हवेत. काय अमाऊंट लहान नाहीये, 25 लाख हवेत. किती? 25 लाख? एवढे कशाला? पैसे मला नको आहेत, शिवाला हवेत. शिवाला? शिवाला एवढ्या पैशांची काय गरज आहे? तिच्या घरी सगळं ठीक आहे ना? आणि घरी सगळं ओके काका, पण ऍक्च्युली ते पैसे जे आहेत ना ते एका शाळेसाठी हवेत. शाळेची डागडुजी करायची म्हणून त्याचे ते चेअरमन आहेत, ते म्हटले पैसे देणार नाही म्हणून ती शाळा आता बंद करणार म्हणतायत. आणि प्रॉब्लेम्स खूप आहेत. तर शाळा कुठली शाळा? का? आशू ऐक, तू ना खूप तुकड्यांमध्ये बोलतोयस, आम्हाला काही कळत नाहीये. तू जरा नीट आणि व्यवस्थित सांगशील? शिवाच्या वस्तीमध्ये एक शाळा आहे. हा आणि त्या शाळेची डागडुजी करायची गरज आहे. हा. अशू, तुझा हेतू चांगला आहे, पण ही रक्कम देण्याच्या आधी मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवंय. काय भाऊ? ही रक्कम मी तुला देईनच, पण या रकमे इतकाच प्रॉफिट आपल्या कंपनीचा या वर्षी तू मला करून दाखवायचास. ओके, फॅन्टॅस्टिक भाऊ, चालेल, मी हे करू शकतो. ऍक्च्युली मी तुम्हाला हेच सजेस्ट करणार होतो की तुम्ही मला आत्ता जी अमाऊंट द्याल तर ती मी परत रिटर्न करेन, ऑफकोर्स प्रॉफिट कमावून. गुड, ठीक आहे. मग तू शिवाला सांग, काळजी काही करू नकोस, मुलांचं शिक्षण थांबणार नाही. ओके, डन. थँक्यू सो मच भाऊ, मी शिवाला सांगतो लगेच. बापरे, काय सांगतेस हे तू? खरं तेच सांगते आई. नेहमीच जाऊन जाब विचारणार होते तिला, पण तुला माहितीये, भाऊ, काका आणि आता तर आशू सुद्धा तिला काही बोलले ना मी का मलाच धारेवर धरतात. पण आता काय करायचंय आपण? हे कसं शक्य आहे? नाही म्हणजे बाकी सगळं ठीक आहे, पण शिवा असं काहीतरी करेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. ती या घरची सून होईल असं तरी कुठे वाटलं होतं तुला? पण होऊन दाखवलंच ना तिने. आणि तुला काय वाटतंय आई, ती अशीच आली आहे या घरी? नाही हा, सगळं ठरवून आली आहे ती. आणि म्हणूनच आधी सगळ्यांसमोर चांगुलपणाचं नाटक सुरू केलं आणि आता सगळ्यांना गुंडाळून लुबाडायला तयार झाली. हे भयंकर आहे, माझं डोकंच चक्रावलंय. खरं सांगतेस ना कीर्ती? आई 100% खरं आहे. नाही, मला पण आधी विश्वास बसत नव्हता, पण म्हणूनच सगळी शहानिशा केली आणि मग तुला सांगायला आले. आई, हे बघ, मी स्वतः बघितली तुझी आणि भाऊंची मेहनत, आणि अशा माणसांमुळे आपलं नुकसान नको व्हायला एवढंच वाटतंय मला. आई, आता निर्णय तुझ्या हातात आहे, तूच कर काहीतरी. नाही, जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत मी असं काहीही होऊ देणार नाही. बघते मी काय करायचं ते. 「
ही एवढी आनंदात आहे म्हणजे नक्कीच कीर्तीचं म्हणणं खरं असणार. माझ्या घराला लुबाडून हिला आनंद साजरा करू देणार नाही मी. तर आता अरे तू हे पकड. सीताई नमस्कार करते. सीताई तुम्ही आज छान दिसताय. तूही खूप आनंदात दिसतेस मला. अरे मग मी तर आज खूप खुश आहे, खरं सांगते. काय बाष्कळपण आहे? हा ते जा आलोच. आशू, काय तू काय लाजतोयस? नाही. अरे निलाजरेपणा आहे हा. हो अगदीच. कोण उभं आहे, कोणासमोर कसं वागावं काही भान नाही या मुलीला. तिला म्हणावं आवर स्वतःला. हो सांगतो. सॉरी. सॉरी काय? दरवेळेला तिच्या चुकांवर पांघरून घालणार आहेस तू? नाही बोललं पाहिजे. आलोच बोलून. आशू थांब. काय? माझं बोलून झालं नाहीये. हा बोल ना. महत्वाचं बोलायचंय मला तुला. येस बोल ना बोल. मला सांग, तू भाऊंकडून शिवासाठी पैसे मागितलेस? रक्कम मोठी आहे. हा तिला कशाला हवेत पैसे? महत्वाचं काम आहे तिचं. महत्वाची कामं तिला? हो. काय महत्वाची कामं असतात रे तिला? अरे आशू, मी काही बोलत नाही म्हणून ती मुलगी तुझ्याकडनं काय काय करून घेते कळतंय का तुला? आई हे बघ, माझं जरा बोलणं ऐकून घे. तिचे काही काम आहे ते करायला आत्ता जायचं, इमर्जन्सी आहे. तू पण चल माझ्याबरोबर. तुझी शहानिशा होईल काय महत्वाची कामं आहेत आणि काय नाही. तुला पण कळेल खरं काय खोटं काय, आणि तुझ्या प्रश्नांची सगळी तुला उत्तरं मिळतील ना. चल. कुठे जायचंय मी? कसली उत्तरं मिळतील? नीट सांग ना काहीतरी. तू काळजी नको करूस, फक्त चल. ओके तू चल. मी आवरतो आता, तूही आवर आणि मग जाऊया. ठीक आहे आले. काय बेलगाम वागणं आहे हिचं. आता बघते कशी माझ्या तावडीतून सुटते ते. आशू, आपण इथे का आलोय? काही कार्यक्रम आहे का शाळेत? कळेल तुला. चल. आशू, हा अरे काय अवस्था आहे रे ही शाळेची? आई तू चल, तुला कळेल. काय झालं? चल ग. ये. या 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 सीताई या, तुमचं स्वागत आहे. या. ही मुलगी इथे काय करते? सगळं कळेल तुम्हाला. तुम्ही ना तुम्ही आधी आत तर या. या कार्यक्रमाच्या तुम्ही ना मेन आहात. ते काय बोलतात त्याला? प्रमुख पाहुण्या. प्रमुख पाहुण्या. चला चला या आत या. या प्रमुख अरे, पाहुण्या. हो, या. चला. चला. नमस्कार. आज शिक्षक दिन. आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांनी 1962 सालापासून डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्मदिवस
शिक्षक दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली. कारण डॉक्टर राधाकृष्णन हे मुळातच पेशानं शिक्षक होते आणि हा सन्मान फक्त शिक्षकांचा नाही तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याचं आहे. आणि हे नातं टिकतं फुलतं ते शाळेमुळे. आणि अशी शाळा बंद होण्याच्या मार्गावर असताना मदतीचा एक हात आला. कदाचित हा या शाळेतला शेवटचा शिक्षक दिन ठरला असता, पण ह्या मदतीमुळे हे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं ह्या वास्तूतलं नातं कायम राहणार आहे. आणि हे सत्कार्य ज्यांच्या हातून घडलं त्या आहेत आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या सौ सीताई रामचंद्र देसाई. आपल्या शाळेच्या डागडुजीसाठी त्यांनी 25 लाखांचा निधी दिलाय. शाळा, आम्ही शिक्षक आणि आमचे विद्यार्थी आम्ही कायमच तुमचे ऋणी राहू. आणि या ऋणांची परतफेड म्हणूनच ह्या शाळेचं नामांतर सीताई विद्या मंदिर म्हणून केलं आहे. आई, आता कळलं एवढे पैसे कशाला हवे होते ते? आशू, मला तुझा खूप अभिमान आहे. आई, हे बघ, माझा अभिमान नको. जो काही अभिमान तुला वाटायचा आहे तो शिवाचा वाटू दे. या सगळ्या गोष्टीत तिचा हात आहे. मॅडम, तुम्ही खरंच भाग्यवान आहात, कारण तुम्हाला अशी कर्तबगार सून आणि हुशार मुलगा मिळालाय. खरंय तुमचं म्हणणं. कौतुक तर करायलाच हवं. दोघांनी खूप चांगलं काम केले. आशू, शिवा, खूप चांगलं केलं. खरं तर तुम्ही या मुलांच्या भविष्याला मदत केली, म्हणजे आई सरस्वतीचीच सेवा केली. हे बघा, एवढा बढावा देऊ नका मला. मी काहीच नाही केलंय खरंच. मी थोडी मदत केली फक्त. आणि माझं तर एवढं शिक्षण पण झालं नाहीये. मला ना गाड्यांमध्ये खूप इंटरेस्ट होता. खरंच सांगते, मी लहान होते ना तेव्हा एका मुलाला जोरात कानाखाली दिली होती. का माहितीये का? नाही म्हणजे आता मला ते लहानपणीचं आठवून हसायलाच येतं. त्याने माझे जोरात वेण्या खेचल्या होत्या आणि मला खूप राग आला होता. म्हणून मला पप्पांनी ह्या शाळेत घातलं. आणि एवढंच सांगते की तुम्ही सगळ्यांनी खूप शिका, खूप मोठे व्हा. शिकाल ना? ये बात. सीताई, तुम्हाला आज बोलवतायत. त्यांना फोटो काढायचा. चला ना. एक मिनिट थांब, बोलायचंय तुझ्याशी. काय? आज जे काही तू केलंस ते खरंच वाखाणण्यासारखं आहे. म्हणजे निर्विवादपणे अगदी. हा, म्हणजे छान केलंस सगळं. कौतुक आहे. थँक्यू, खरंच थँक्यू. पण आज जरी कौतुक केलं असेल तरी असं समजू नकोस की आता तू माझं मन जिंक. सीताई, मन जिंकण्या अगोदर ते बदलावं लागेल ना. आणि मला माहितीये, कासवाच्या स्पीडने का होईना मी तुमचं मन जिंकणार. गोड गैरसमज आहे तुझा. हे बघ शिवा, तू माणूस म्हणून कशी आहेस ह्या बाबतीत मी कधीच बोलले नव्हते. म्हणजे आज जे केलंस तो त्याचाच भाग आहे. मला प्रॉब्लेम आहे ते तू माझी सून असण्याचा, आणि तो प्रॉब्लेम अजूनही आहेच. त्यामुळे पुरळून जाऊ नकोस, इतकंच.
आणि मला पण माहिती आहे तुम्ही पण मान्य करालच आणि अख्ख्या जगाला सांगाल की ही माझी सून आहे, शिवा आशुतोष देसाई.